हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल. हा ब्लॉग माझा विलेज टूर आणि वेडिंग अटेंडचा आहे, जो माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आणि आठवणीचा आहे. कारण ऑलमोस्ट 15 वर्षानंतर मी पहिल्यांदा गेले होते आणि खूपच एक ॲडव्हेंचर टाईप होता माझ्यासाठी. आवडते मला, पण सध्या बाहेर खूप वाईट गोष्ट घडत आहे, काही ना काही होत आहे, ॲक्सिडेंट अँड ऑल. त्यामुळं मला ट्रॅव्हलिंग खूप जास्त जेवढं जमेल तेवढं मी टाळतच असते. बट बेबीसाठी मला देवदर्शनही करायचं होतं, कुलदेवाला जायचं होतं, लग्नही अटेंड करायचं होतं. त्यामुळं मी फटाफट आदल्या दिवशीच तयारीला लागले. असं म्हणजे बेबी बाहेरचं काही खात नव्हता ओम जास्त, त्यामुळं त्याच्यासाठी खाणं पिणं सगळंच गोष्टी मला, औषधं वगैरे खाण्याचं कपड्यांचं अरेंज केले मी व्यवस्थित. त्यानंतर स्किन केअरकडं वळाले. स्किन केअर रुटीन माझी खूप सोपी आहे. फेशियल जी घरीच करते मी. त्यानंतर आधी फेस वॉश केले जॉयफ्रूटनी, त्यानंतर हिमालयाची एक स्क्रब आणि एक फेस पॅक यूज केला. त्यानंतर रिमूव्हर यूज करून मी माझे जे काही डेड स्किन्स केले ते क्लीन केले आणि रेडी झाले. त्यासाठी आम्हाला खरं तर ह्याच दिवशी नाईटला निघायचं होतं. ट्रेन जी आहे आमची 1 वाजता होती, बट काही इश्यू असल्यामुळे ते ट्रेन पण एकतर खूप वर्षांनी चालले होते, ते गोंधळ झालं अचानक. त्यामुळं आम्हाला प्लॅटफॉर्मवरच खूप वेळ जास्त वेट करावं लागलं. ओमची थोडीशी हाल झाली, त्याची झोपेची वांदे झाली आणि झाले अशा पद्धतीने काही म्हणून मला व्हिडिओही बनवायला वेळ नाही भेटले व्यवस्थित. खूपच टेन्सचं वातावरण होतं माझ्यासाठी, तर बाकी सगळ्यांसाठी खूप कॉमन होतं त्या गोष्टी. म्हणजे ट्रेनसारखं डिले होतात हे असं त्यांचं म्हणणं होतं, बट बेबीला घेऊन प्लॅटफॉर्मवर वेटिंग करणं मला तरी बरोबर नाही वाटलं ते. पण तरी आम्ही वेट केलो. बब्बू झोपला होता माझा ओम. त्यानंतर फटाफट 3 वाजता ट्रेन आली. आम्ही इथनं 12:30 वाजता निघालो नाईटला. त्यानंतर 3 वाजता ट्रेन आली. मग त्या ट्रेनमध्ये बसलो. आमचं ऑब्व्हियसली रिझर्वेशन होतं, त्यामुळे काही इश्यू नाही झाले आणि ओम झोपून गेला. मला तर काही लवकर झोप आली. मी एक्सायटेडही तेवढे होते आणि थोडीशी घाबरली होते. त्यानंतर तसंच झालं. आम्ही छान होता टूर तसा. त्या अगोदर मी माझ्या जायच्या अगोदर तर खूप खुश होते, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि फक्त प्लॅटफॉर्मवर जायचं थोडंसं आम्हाला त्रास झाला, पण बाकी सगळं ओके होतं, छान होतं. ओमसुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं होतं. खूपच त्याला आवडलं बाहेर काहीतरी नवीन बघतो. ट्रेन महत्त्वाचं म्हणजे तो पहिल्यांदा बघत होता, जो फक्त व्हिडिओमध्ये बघत होता मामाच्या गावाला ह्या सॉन्गमध्ये वगैरे. आणि आम्ही थोडंसं एन्जॉय केले, पण थोडंसं मूड पण ऑफ झाला होता आमचा ट्रेन डिले असल्यामुळं. नंतर ट्रेन आल्यानंतर आम्ही खुशच झालो. मग पहाटे आम्ही पोचलो तिथे. ओम जागी झाला. मग तिथं त्याच्या काकांकडे बसला. ट्रेन वगैरे सगळं बघायला लागला बाहेरचं. त्याला खूपच भारी वाटत होतं. मग पोचलो गावाला. मी पण खूप जास्त हॅप्पी झाले, कारण की व्यवस्थित सुखरूप पोचलो आम्ही ऑलमोस्ट. आणि तिथे मी मग थोडीशी खूपच हॅप्पी झाल्यानंतर माझं एक फोटोशूट घेतला मी छोटंसं. मग आम्ही गेलो आमच्या कुलदेवीला तिथे घ्यायला. आम्हाला एक व्हॅन आली होती आमची. त्यानंतर आम्ही हळूहळू व्हिडिओ काढत एन्जॉय करत सॉन्ग ऐकत गेलो. आणि ओमचं जरा खाण्यापिण्याचे वांदे झाले. तिथे जाऊन आम्ही फ्रेश झालो. त्यानंतर तिथल्याच याच्यात नदीतलं पाण्याने आंघोळ करावं लागते. मग तिथं फ्रेश झालो आम्ही. फ्रेश जाऊन फटाफट चेंज करून घेतले चेंजिंग रूममध्ये. मग देवदर्शनाला पुढे गेलो. देवदर्शन तेव्हाच करूशी वाटते. मला आवडतं खूप देवदर्शन वगैरे करायला, पण प्रॉब्लेम हे की मला गर्दीत जाणं खूप जास्त टाळते मी. नको वाटतं मला गर्दी. जिथे गर्दी नसते ना त्या देवदर्शनाला जाते मी. भले हे देवालाही वाईट वाटतं, देवाला काही वाटत असेल, पण मलाही वाईट वाटतं या गोष्टीचं. पण काय करू, मला गर्दी म्हटलं तर नको वाटतं. म्हणून जिथं शांत असते, जेव्हा ऑफ डे असते, जिथं ज्या सीझनमध्ये देवदर्शनाला गर्दी नसते त्या सीझनमध्ये आम्ही नेमकं गेलो. आणि नशीब लग्नाचा पण कार्यक्रम त्याच ह्याच्यामध्ये होता. नोव्हेंबर महिना भारी होता. आणि मग आम्ही कुलदेवीचं आधी दर्शन घेतलं. दर्शन पण खूप छान शांत आणि निवांत झालं. खूप भारी वाटलं, खूप म्हणजे खूप छान. तिथलं कर्नाटक देवी जी मणूर देवी म्हणतात, मणूर देवीच आहे, बघू शकता. खूप जास्त असं देवी कडक आणि स्ट्रिक्ट आहे त्या गावची. आणि खूप श्रद्धा आणि खूप खूप जास्त विश्वास आहे त्या देवीवर सगळ्यांचा. आणि महत्त्वाचं म्हणजे आमची कुलदेवी असल्यामुळे आम्ही आवर्जून गेलो तिथे. थोडंसं फोटोशूट केलो. त्यानंतर एन्जॉय केलं थोडंफार. मग आम्हाला अजून रिटर्न दुसऱ्या गावी जाऊन एक वेडिंग अटेंड करायचं होतं. तिथे सगळे वेट करत होते आमचे. आमचं कुलदेवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही फोटोशूट घेतलं. त्यानंतर छान वाटलं जरा. मग परत आम्ही निघालो. मग ऑन द वेसाठी आम्ही हॉटेल शोधत होतो, कारण की जेवलो नव्हतो. फक्त सकाळचा ब्रेकफास्ट एक स्किप झाला होता, ओमचा स्किप झाला होता, पण खाणं पिणं मी त्याचं थोडंफार ड्राय घेतले होते सोबत, त्यामुळे काही नाही. आणि गावाकडचं तुम्ही हॉटेल बघू शकता, छान आहे. बट
छान होता, म्हणजे काय आता भारीच होता खरंच. मग आम्ही बाहेरच बसलो, आत एवढं कम्फर्टेबल नव्हतं, त्यामुळे असं एक गार्डन टाईपच म्हणू शकता तुम्ही, पण तो ओसाडी होता. मन सावली वगैरे छान होता. ओमचे तिथं खाण्यासाठी काही नव्हतं, त्यामुळे आम्ही त्याला फक्त एक उडीद पापड देऊन टाकलं आणि तेच तो खात एन्जॉय करत होता. तो तिथे गेल्यावर थोडंसं वीक झाला, कारण की तिथलं वातावरण आणि आपल्या पुणे शहरातलं वातावरण थोडंसं वेगळं असते ऑब्व्हियसली. त्यामुळं तो थोडासा तिथे जाऊन वीक झाला, त्याची थोडीशी तब्येत डाऊन झाली. पण त्याला भूक लागली होती आणि तिथं ऑन द वेला आम्हाला काहीही भेटलं नाही. आणि जो हॉटेल भेटला होता तिथे काहीच नाही. मग आम्ही पुढे गेलो, तिथे एक सूर्यफुलाचं एक मस्तपैकी शेत दिसलं आम्हाला, जे नेहमीच दिसतं. ते आमच्या रिलेटिव्हचंच कोणाचं तर आहे, एक्झॅक्टली माहीत नाही. मग तिथं थांबवलं, पण ओम बघू शकला नाही, कारण की तो खूप गाढ झोपी गेला. मग आम्ही थोडंसं तिथं फोटोशूट केलं. ऑब्व्हियसली फोटोग्राफर सोबत होता, म्हणजे माझे मिस्टर फोटोग्राफर सोबत असल्यामुळे मी छानपैकी व्हिडिओ काढले, फोटोज घेतले आणि एन्जॉय केले. त्यानंतर गावात पोचलो, हळदीची तयारी करत होतो. मग मी हळदी रेडी झाले, ओमला रेडी केले. त्यानंतर आमचं फोटोशूट पुन्हा एकदा चालू झालं. खूप छान वाटलं. हळदीचा कार्यक्रमसुद्धा छान सुखरूप पार पाडला आणि एन्जॉय केला आम्ही बऱ्यापैकी. मस्त DJ मस्त. गावाकडचं वेडिंग हा शहरापेक्षा वेडिंगच्या तरी वेगळाच असतं आणि छान असतो. खूपच असं नाही का पारंपरिक पद्धतीने पार पाडलं जातं आणि असते नाही का. एक गावाकडचं लग्न म्हटलं तर काय असं काहींना असं वाटतं की यार गावाकडचं लग्न आहे, असं नाही. गावाकडचं लग्न खूप भारी असतं रिअली. खूप छान एन्जॉय करतात सगळे. एक ऑकेशन टाईपच असतं एक नाही का, म्हणजे भारी असतं ऑब्व्हियसली. आणि हळदीचं झालं, त्यानंतर मी चेंज करून घेतले. मग सकाळी आम्हाला परत त्याच देवाच्या अजून एक कुलदेवता आहे जिथं जायचं होतं आम्हाला दर्शनाला. मग तिथं आम्ही गेलो. गाव अख्खं फिरलो व्यवस्थित, मस्त बघितलं कुठलं गाव म्हणजे कुठलं मंदिर कुठे आहे, अजून कुठले देवता देवी आहेत. मग मी पहिल्यांदा असं बघत होता सगळ्या, असं नाही का, त्यांना सगळं हे नवीनच होतं त्याच्यासाठी. तर ऑलमोस्ट खरंच छानच वाटलं त्यालासुद्धा. तो पण खूप एन्जॉय केला, मी पण खूप एन्जॉय केलं. आणि त्याला ट्रॅक्टर दिसली ओरिजिनलमध्ये, जे फक्त मोबाईलमध्ये बघत होता. मग त्यावर तो बसून एन्जॉय केला. छान वाटलं त्याला, मज्जा केली त्यांनी पण. परत आमच्या कुलदेवाच्या देवताचं दर्शन आधी देवीचं केलं, त्यानंतर देवताचं दर्शन केलं, जे गावातच होतं. मग तिथं आमचं जे आहे परंपरा नारळ फोडण्याचं असं एकदम वर टोकापर्यंत ते केलं. त्यानंतर आम्ही गेलो गावाला. त्यानंतर तिथं लग्नाची तयारी सुरू झाली. मग लग्न अटेंड केलो. छान आवरले, मी थोडक्यात आवरले, जास्त वेळ आवरायला वेळ नाही भेटला मला. मग फोटोशूट झाला. मग नंतर ओमला खूप जास्त झोप आली, पण तो काहीच खाल्ला नव्हता. मला खूप जास्त वाईट वाटलं. तसंच मी त्याला झोपवले. मग इकडं येऊन लग्न अटेंड केले, अक्षता वगैरे झाला छानपैकी. मग ओम उठला, त्याला घेतले. मग डान्स सगळं चालू होतं, पण ओमला खाण्यासारखं पुन्हा लग्नात काहीच नव्हतं. मग मी घरी जाऊन थोडंफार तिथे फ्रूट्स होते ते चारले. मग आम्ही जेवायला आलो इकडे. जेवण एक नंबर होतं बघा. खूप साधं सिम्पल होतं, पण खूप छान होतं जेवण. खूपच एन्जॉय केले लग्न आणि गावसुद्धा. लग्नानंतरचं मी पहिल्यांदा गेले होते गावाला, नाही सेकंड टाईम गेले होते. पहिले देवदर्शनाला गेले होते, त्यानंतर मग हे लग्नाला, आणि पण गावाला गेले नव्हते. मग त्यानंतर आमची निघायची तयारी झाली. त्याच दिवशी नाईटला आम्हाला निघायचं होतं, का तर दुसऱ्या दिवशी ह्यांचं शूट होतं पुण्यात. मग सगळं पसारा कसा आवरायचा, कसं बॅगेत सेट करायचं त्याचा विचार होता. मग आम्ही प्लॅटफॉर्मवर पोचलो. तिथे ओम एन्जॉय करत होता, खूप खुश झाला होता. त्याला माहीत जास्त बाहेर जायचं होतं. तर प्लॅटफॉर्मवर लाईटसुद्धा नव्हतं, पण तरीसुद्धा तो मस्त एन्जॉय करत होता. फायनली आमची ट्रेन आली लवकर. मग आम्ही बसलो, मग गेलो. छान अनुभव होता. थँक्यू सो मच तुमच्यासोबत